हीच मराठी जिच्या मुखाने बदली ज्ञानेश्वरी, शिवबाने तलवार घासली याच मराठीवरी। हिच्या स्वागतासाठी झडले तोफांचे चौघडे, समतेचे हे तुफान उठले सागराकडे। अशी ही आपली मायबोली मराठी, तिचा आज गौरवदिन। प्रत्येक महाराष्ट्रीयन माणूस हा दिवस खूप उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो। हा दिवस आपल्या मायबोलीचा सन्मान करण्याचा आणि समृद्ध वारशाला उजाळा देण्याचा आहे। भारतातील अनेक प्रमुख भाषांपैकी एक मराठी भाषा आहे। तसंच मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा देखील देण्यात आलाय। मराठी भाषेतील कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो। महाराष्ट्र शासनाने 21 जानेवारी 2013 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार कुसुमाग्रज यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यासाठी त्यांचा जन्मदिवस म्हणजे 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित करण्यात आला आणि त्यानंतर 2014ला पहिला मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला। याचं औचित्य साधत आज आपण मराठी भाषेचा इतिहास समजून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता, न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत। मराठी भाषेचा उगम उत्तरेकडे झाला। मराठी भाषा मूळ ही आर्यांची भाषा आहे। जवळजवळ 1500 वर्षांचा इतिहास जपणारी मराठी भाषा आहे। उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगांपासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला। प्रामुख्याने भारताच्या दक्षिण भागात मराठी भाषा विकसित झाली। येथील सह्याद्री, सातपुडा सारख्या डोंगर रांगा, गड व किल्ले, दऱ्याखोऱ्यांचा परिसर म्हणजेच महाराष्ट्र भूमी, या भूमीपेक्षाही अधिक राखट कणखर असा मराठी माणूस। इसवी सन 500 ते 700 वर्षापासून पूर्व वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या टप्प्याटप्प्यातून उत्क्रांत होत मराठी भाषेतील पहिलं वाक्य श्रवण बेळगोळ येथील शिलालेखावर सापडलं। हे वाक्य शके 905 मधील असून श्री चामुंडेराय करविले आहे असे। यानंतर मुकुंदराज व ज्ञानेश्वर हे सर्वसामान्य आद्य मराठी कवी मराठीची वैशिष्ट्य तिच्या सामर्थ्यासह मांडताना दिसतात। शके 1110 मधील मुकुंदराजांनी रचलेला विवेक सिंधू हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे। ज्ञानेश्वरांनी परी अमृतातेही पैजा जिके असे अक्षरेची रसिके मेळवीन अशा शब्दात मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे असं म्हटलंय। भगवद्गीता सर्वसामान्यांना समजावी यासाठी ज्ञानेश्वरी हा भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखन मराठीत केले। त्याचप्रमाणे श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेले लीळाचरित्र म्हणजे मराठीतला पहिला मराठी पद्यचरित्र ग्रंथ होय। तेव्हापासून पद्य लेखनाची परंपरा सुरू झाली। कालानुक्रमे मराठीच्या उगमापासून ते सध्याच्या मराठीच्या स्वरूपात अनेक बदल झालेले दिसतात। या बदलाचं एक कारण म्हणजे मराठी मातीत राज्य केलेले निरनिराळ्या सत्ता होय। त्यापैकी 1250 ते 1350 या काळातील यादवी सत्ता, 1600 ते 1700 या काळातील शिवरायांची सत्ता, 1700 ते 1818 पेशवाई सत्ता आणि 1818 पासून इंग्रजी सत्ता। यामुळे प्रत्येक काळात मराठी भाषेवर याचे परिणाम दिसून येतात। काळाप्रमाणेच स्थलानुसार मराठी भाषा बदलत गेली। त्यातूनच मुख्य मराठी, ऐरणी मराठी, मालवणी मराठी, वऱ्हाडी मराठी, कोल्हापुरी मराठी असे पोटप्रकार पडत गेले। शिवछत्रपतींच्या काळात फारसी भाषेचा प्रभाव मराठीवर झालेला दिसून येतो। त्या काळात राजकीय पत्रव्यवहार, बखरी लिहिण्यासाठी मराठीचा वापर केलेला दिसून येतो। पेशवे काळात मराठी भाषेवर संस्कृतचे वर्चस्व प्रस्थापित झालेले दिसते। यानंतरच्या काळात लोकजीवनाशी व लोककलांशी जवळीक साधणारी शाहिरी कविता आकाराला आली। भक्तीपासून ते शृंगारापर्यंतचे अनेक अनुभव खास मराठमोळ्या शैलीत साकार करणाऱ्या शाहिरांच्या कविता हे मराठी कवितेचं एक भूषण आहे। याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पोवाडा हा प्रकार। यानंतर पेशवाईच्या अस्ताबरोबरच इंग्रजी भाषेच्या सत्तेत मराठी भाषेची संरचना काही प्रमाणात बदलली। इंग्रजांनी महाराष्ट्रात आपली सत्ता स्थापन केली। त्यामुळे इंग्रजी साहित्याच्या प्रभावामुळे मराठीत निबंध, कादंबरी, लघुकथा, शोकात्मिका असे अनेक नवे साहित्य प्रकार मराठीत लिहिले जाऊ लागले। आधुनिक काळातील महात्मा फुले यांचा शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ इंग्रजांच्या काळातील नवीन बदल दाखवतो। यामध्ये इंग्रजी सत्तेमुळे शेतकऱ्यांचे झालेले हाल नवीन शैलीने रेखाटले। त्यानंतर वि वा शिरवाडकर, प्र के अत्रे, पु ल देशपांडे, चिवीन जोशी,
ग दी माडगुळकर, वि स खांडेकर, ना सी फडके यांच्यासारख्या साहित्यिकांनी मराठीत आपल्या साहित्याची भर घालून मराठी भाषा, मराठी मनामनातून जागरूक ठेवली. आज सामाजिक शास्त्रे, तत्वज्ञान, चित्रकला, साहित्य, संगीत, नाटक यासारख्या कलांचे समीक्षा विचार मराठीत मूळ धरू लागलेत. तर एकीकडे इंग्रजांच्या वाढत्या वापरामुळे मूळ मराठी भाषा बदलतेय. दैनंदिन बोलीभाषेतून मराठीचं संवर्धन करणे, मराठीचं सौंदर्य, खानदानीपणा टिकवून ठेवणे हे प्रत्येक मराठी भाषकाचं कर्तव्य आहे.